तेवढं घेऊन यायचं, पायात वाहणार. पवित्र सणाला पायात घालून पाठवणार नाही, कलंकित करणार नाही, हंचून पावणार नाही. ज्यांनी व्याहीन नादान बेवकूफ बेहिम्मत जीवन जगणाऱ्या हिंदू समाजाला हो पलटाफेर सुरू केली. देशाला विलक्षण काही दिशा दिली. विषयांच्या पुढे पाठ करणारे शतशास्त्र हिंदू हो आणि त्यांच्यासमोर पाठ टिकून आणि बोसा टिकून बसायचं जमत नाही. त्या 10,000पैकी एक असणारे ज्यांना विठ्ठल माता घ्यावी त्याने पथे सांभाळावी हे जमणार नाही. त्यांनी त्या 10,000च्या हिंदी स्वराज्य तुकडीत भाग घ्यायचा. आणि यांनी काय करायचं हो दिव्याची तेलवात करून यायची. हिंदवी स्वराज्याचा दिवा काय जातो आहे त्याची झाले. एक दिवस तेलवात झाली नाही. या देशाच्या जीवनाशी लेकराच्या जीवनाशी ती खुळी आई जशी एकरूप असते. तुकोबा वेळ करता मातेची या चित्ती अवघी बाळकाची तिला काहीच कळत नाही लेकराला. तसं आपण निसर्गाचा जग घेतला म्हणजे शिवछत्रपतीच्या अंतःकरणाने जगले संबंध देशाची काळजी घेऊन जगणारे आपण आपापल्या तालुक्यात आपल्या गावात राहणार आहोत. या तुकड्या कशा उत्पन्न होणार. एखाद्या गावची संख्या 1000 आहे तर त्यातली 50 तरी ताट आपल्या स्वतःच्या सुखावर विस्तव ठेवायला तयार असलेली माणसं 50. 2000 आहे 100, 3000 आहे 150, 4000 आहे 200, 5000 आहे 250. या हिशोबाने त्या तालुक्यातली हिंदवी स्वराज्य ज्यांनी स्वीकारले हिंदवी स्वराज्याच्या व्रताचा दिवा लावला आपल्या काळात अशी मंडळी तयार करणार आहोत. कुठल्या तरी प्रलोभनाच्या आकर्षणाच्या आणि भीतीच्या पोटी व्रत हे स्वीकारायचं नसतं. आधी लगेच कोणाला म्हणणारी विचित्र रात आणि भोल्यावरूनच शुभमंगल सावधान म्हणल्यानंतर लहानपणी रामदासांच्या इथं मिळाले रामा काय करतोस का इतका बसला चिंता करतो विश्वास. जे रामदास लग्नातून पळून गेले पोराचं लग्न टाकून कानाची लावून घेऊन गेले. असल्या अंतःकरणाची जात उत्पन्न होण्यासाठी हा उद्योगधंदा आपण आरंभलेला आहे. आणि गावात आल्यानंतर हिंदवी स्वराज्य हो त्याची राजधानी राहील. ती राजधानी त्या सिंहासनावरती देवांचाही देव बसलेला आहे. आणि त्या देवाला प्रिय असणारी कोणची कामं त्या कामाच्या पाठीशी उभे राहा. पहिलं काम ती तुकडी एखाद्या तालुक्यातली म्हणजे हिंदवी स्वराज्य खडा पहाडा तुकडी त्या त्या गावात ते कार्यकर्ते ते काम करणार. अगदी सत्तेच्या लगावाच्या साखळ्या ज्यांच्या हातात आहे त्यांचं विरोध पत्करून करणार. पहिलं दर दिवशी उठावं त्या या बहिणीच्यावरती कुत्री बलात्कार करते. बातमी कळली ना कळली. त्या गावातली हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली व्रत घेतलंय ती मंडळी कामाला लागणार.
आणि ज्यांनी गो खाल्ला त्या भंडाला चौकात आणून चिचून ठार मारला. ज्या देशात आईच्या शिलावरती पडल्यानंतर संताप चीड सूड द्वेष उत्पन्न होत नाही हे की नपुसकाला देश वाचू शकत. या बहिणीच्यावरती बलात्कार काय, देशावरती आक्रमण काय, आणि या चियांची माती करून टाकायला पाहिजे होती. आपण 15 निवडणुका झाल्या. निवडणुका झाल्यानंतर लोकसभा होतात. एक लोकसभा अशी नाही की ज्या लोकसभेतले कुठल्याही पक्षाचे असतील, आपलं काय म्हणायचं खासदार म्हणतात नाही, खासदार बंद करा, ते अभिभाषण बंद करा, बोलू नका. विकास, सुधारणा, प्रगती या कोणत्याच गोष्टी या सोडून पहिल्यांदा या भारतमातेवरती 22 ऑक्टोबर 1662 मध्यरात्री 1:30 वाजता 34 डिव्हिजन सैन्य घेऊन चीनने आक्रमण केलंय. 22, 23, 24, 25, 26, 27, 28 7 दिवस 34 डिव्हिजन सैन्य म्हणजे 10.25 लाख सैन्य. आणि आमची मार खातायत, मरतायत 59,000 तैनी पोरं. हो, हिंदुस्थानच्या सैन्यातली तैनी पोरं मेली, मातीत गेली. 1,84,000 चौरस मैलाचा प्रदेश त्या भण्याच्या बोजाखाली पायाखाली तुडवला गेलाय. आजही त्यांच्याकडे आहे. हे त्याचा निवाडा बाबा ते कधी करायचं असं म्हणणारा नाही. महाराष्ट्रातले खासदार नाहीत का? आया बहिणींच्या शिलावरती बलात्कार आणि देशाच्या वरती आक्रमण एक अति अति संताप चीड घेऊन जाणारा समाज आपल्याला पराविया नावी अठवाई समान हे गेले नेमून ठाईचेची जाईन तू माते नकरी साया असा आम्ही विष्णुदास म्हणतो. न देखेवे मन तुझे हे पतन नको हे वचन दुष्ट होतो. तुका म्हणे तुझं पाहिजे घरचा तरी काय गावोगावी माझ्याकडे हरामखोर लोक असतात. नाही काही चांगलं झालं पाहतच नाही. तुकाराम महाराज संत म्हणावं ही कसोटी हा अवघड कसोटी ते खरंच जगत गेलो. त्यांचं ते मोठेपण पाहत नव्हतं. काय केलं काही कुटाळ लोकांनी. एका मुलगीला शील विकून संपत्ती मिळवणारी होती, तिला भेटली. ती फार मोठ्या मोठ्या गप्पा मारते. पांडुरंगाही विठ्ठल मुकुंद मुरारी मंत्र हा उच्चारी वेळो वेळा फार शहाणपणा करते. ती पाहत नव्हतं जमून ठेवलं. तू एक कर, तुला किती पैसे देऊ तुला सांग. तिने काय मागितले असतील तिने दिले. आणि एक कर असा मावळ तिला सूर्य साधा की तू तुक्या टाळ थोडका तंबोरा डोक्याला मुलाचं घालून भगवंताचं ध्यान करायसाठी भजन म्हणत असतो. त्याला जा एक करायचं. वाया पाचोळ्यावरती पाय दिला की कुठे आणि सावकार सावकार त्याच्या पाठीच्या बाजूने जा. त्याच्या पाठीला गुडघ्याचे धक्के दे. हा त्याच्या डोक्यावरचं मुंडा सोड. त्याचा फटका तुम्हाला ओढून घे. म्हणजे तू संताप आहे. तू जे संत असला ते तो सगवानी संत आहे. आणि मग तू तुला मारायला उठे की आम्ही पलीकडच्या तीरावर आहेच. मुंबा हो हो
बाईच्या अंगावरती हात टाकणारा हा नालायक मनुष्य हा कसा संत? आणि तंतोतंत तिने केलं. ती गुडघ्याने धक्का देऊन मुंड असं ओढलं. तशी मागं बघितलं तुकोबारायांनी. मग असं का करतेस? ती ओढलीच होती. ती म्हणाली मला तुझ्या बसली भोग पाहिजे. माय असं का करतेस? तिने हे उत्तर दिल्यानंतर ते म्हणतात पराव या नागी रखमाई समर. पांडुरंगाची पत्नी रखमाई तिच्या ठिकाणी आम्ही कुठल्याही स्त्रीला पाहतो. हे गेले निघून ठाईच द्यायची. ठाईच द्यायची म्हणजे का? आईच्या गर्भात असताना 9 महिने 9 दिवस हो आमच्या आईने खाल्लेल्या अन्नासातून रक्तातून आमच्यावरती जो विचार बिंबवला गेलाय पराभियान ते गेले निघून ठाईच द्यायची. जाई हो तू माते नकरी सायास आम्ही विश्वास नवायचे. आम्ही तुला भोग देऊ शकत नाही. न देखवे मला तुझे हे पतन नको हे वचन दुष्ट होतो. हे नरान नारायक कलंकित बोलणं बोलू नकोस. तुका म्हणे तुझं पाहिजे भेटणार तरी काय नरस थोडी झाली. तुला भोग जमा असेल तर काही कुत्री पडली जा. आम्ही जमणार. ही जी तुकारामांची हिंदू समाजाची अनाधिकारापासून झाली आहे. रावणाने सीतेला नेलं. रामाची एक चूक झाली. तो रावण नावाचा वंश खुलून यायला पाहिजे. परत हे बीज वाढता का? त्या द्रौपदीला पदर म्हणून लग्न करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भीम म्हणाला त्या भडव्याने हे शेण खाल्लंय. त्या सगळ्यांचे मुर्दे मी पाडणार. त्यांनी आपल्या भावाला बंधन घातलं होतं. फक्त माझाच अधिकार. 100 करोड ठार मारले भीमा. का? जे द्रौपदीचं जे सीतेचं नुसतं रामायण महाभारत वाचायचं नाही. रामायण महाभारत जगणारा हिंदुस्थान आपल्याला उत्पन्न करायचा आहे. आणि तो शिवपृष्ठांच्या या कामातून उत्पन्न होणार. पक्का लक्षात ठेव. गावात दरोडे चोऱ्या लबाड्या आणि फुटके सामान्य जीवन जगणारी चांगली माणसं हे त्यांना न्यायच नसतो. तो न्याय मिळालाच पाहिजे. ते सरपंच कोण आहे आणि उपसरपंच कोण आहे राहू देत बाजूला. त्याचा निवाडा करणारी मंडळी हिंदवी स्वराज्य खडा पहाडा तुकडीतले लोक असतात. गोहत्या हिंदूंच्या अंतःकरणात एक गोष्ट कायम पाहिजे. गंगा माता, गीता माता, गोमाता, वेद माता, भारत माता, तुळजा माता म्हणजे जगज्जननी आणि जन्मदाती माता या 5 मातांच्यासाठी जगणं म्हणजेच तेव्हा धर्मासाठी जगणं आहे. गोमाता आणि भारत माता फरक नाही. गोमातेची हत्या करणारा त्याचं बी नाही शिल्लक ठेवायचं. बी म्हणजे त्याचा वंश शिल्लक ठेवणार नाही. की आपल्या देशाला कलंक लागलाय. बंगालमधली बाई आहे. मला सकाळ संध्याकाळ गोमांस लागतो असं. अशी बाई परत उत्पन्न झालं तर जगणार नाही. याची तजवीज म्हणजे हिंदवी स्वराज्य खडा पाडा तुकडीचं त्या गावातलं काम. गेल्या 76 वर्षात हिंदुस्थानच्या प्रगतीची पंचनामे केले. गुलांच्या चांगल्या गोष्टी केल्या. मानलंच पाहिजे. नालायक माणसाने जरी आंब्याच्या झाडाला दगड मारला आणि दगड मारलेला आंबा खाली पडला तरी त्याची चव बदलत नाही. तो नालायकांच्या हाती संबंध देश होता. 76 वर्ष ठोक आहे मला. परंतु इतकी सर्वसामान्य प्रजा
त्याच्या पुण्याईमुळे खूप चांगल्या गोष्टी आपल्या देशात घडल्या, महाराष्ट्रात घडल्या. मद्यपान महाराष्ट्राला कलंक आहे, देशाला कलंक आहे. हे चालणार नाही. शासन करते दडकाया फोडत आहेत की केळामालाच्या दुकानात, वया पुस्तक विकणाऱ्या दुकानात, पानपट्टीच्या दुकानात सुद्धा दारू विक्रीला परवानगी देणार आहोत. त्यांना एवढंच सांगू इच्छितो, हे तुम्हाला परलोक साध्य करण्याची परवानगी जनताची. दारू चालणार नाही. याच्यावरती खडा फाडा ठेवणारी तुकडी म्हणजे हिंदी स्वराज्याचं व्रत घेतलेली मंडळी त्याच्या गावातली. नीतिमत्तेला आग लागली, मातीत गेली. बहीण बायको भाऊजे फळत कळलेल्या लोकांना नीतिमत्ता नाही तर देशात काही असं नाही. प्रत्येक गावात ए ए ए मागे बोल आई बापी मोबाईलवरती आला असेल ना मेसेज. आईमध्ये मेल्याची बातमी आली का तुला? निर्लज्ज. जमत नाही. कसं प्रत्येक गावात सूर्योदय होतोय, हे त्या गावात ज्ञानोबा, तुकोबा, रामदास या मंडळींच्या ग्रंथाचं, किमान एकाच्या ग्रंथाचं तरी दरवर्षी पारायण झालंच पाहिजे. मागणी नाहीये, आपण करणार ते. आणि त्या तरुणाई त्या पारायणात बसायचे. ज्या गावात सूर्योदय होतोय पण तांबड्या मातीतली कुस्ती खेळणारी पोरं होत नाहीत, हे त्या गावाला शासनाला भाग पाडू. दमडीची किंमत देऊ नका, मदत करू नका. त्या गावासाठी प्रगती, विकास नाही, चाली बसलेच पाहिजे. हिंदुस्थानच्या भवितव्याचा प्रश्न आहे. जो बलवान तोच नीतिमान. हा शाश्वत सिद्धांत लक्षात घेऊन प्रत्येक गावात तालीम पाहिजे. आणि अशा 10 गोष्टी आहेत समजून घेऊन. नंतर दुसरी गोष्ट, आमचा आणि तिरंगा झेंड्याचा काय संबंध? काय वाचायची? काय स्वातंत्र्य? कसं काय स्वातंत्र्य? अरे हे हिंदू लोक इतके नालायक आहेत, ते उद्या भडवे म्हणतील तिरंगा झेंडा, तसं आमच्या आईने सुद्धा तिरंगी कुंकू लावावं. नाही, शेवटी संविधान, देश एकत्र चालायचे. सगळे सारख्याच्या वरतीवरच नाही हे लक्षात घेता सगळे टिकवण्यासाठी संविधान पाळायचं. हो, तिरंगा झेंडा घेऊन 15 जानेवारी, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी कार्यक्रम करायचे. हो, सगळ्यात विसरून. हा पण मूळ आपलं रूप कोणतं? निज रूप दाखवावं. ते निज रूप कोणतं आहे? भगव्या झेंड्याचं आहे. संविधान म्हणून ते पाळू नाही. गावोगावी भगवा झेंडा घेऊन देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्ती जागवणारी गीत म्हणत स्वातंत्र्य दिनाची पदयात्रा प्रत्येक गावात सूर्योदय होतोय त्या प्रत्येक गावात आपल्याला निर्माण करायची. मी बोललोय ते स्पष्ट आहे. तिरंगा झेंडा संविधानाने मानलाय, ठीक आहे, परंतु नाही आज नाही, उद्या नाही, परवा नाही, तेव्हा लवकरात लवकर हे दिल्लीच्या
संविधानावरती भगवान यांना फडकलं पाहिजे, सर्वोच्च न्यायालयावरती भगवान यांना फडकलं पाहिजे, पाकिस्तानवरती भगवान यांना फडकलं पाहिजे. ही गुरुमी अंतकरणात घेऊन आपण 15 ऑगस्ट या पद्धतीने साजरा करायचा. हा तिरंगा झेंडाचा मान ठेवून शासकीय कार्यक्रमात जाऊ, सार्वजनिक कार्यक्रमात जाऊ आणि भगवा झेंडा करू. कधी निघणार नाही अशी विलक्षण देशभक्त जनभक्त स्वातंत्र्य भक्तांची हो पदयात्रा गावातून निघणार. दुसरं एक आपल्याला काम करायचं, हे बोलतोय त्याला पूरक. महाराष्ट्रामध्ये 38,000 ग्रामपंचायती आहेत, ग्रुप ग्रामपंचायती असतील, म्हणजे गावं भरपूर. सूर्योदयाच्या प्रत्येक गावात जास्तीत जास्त 25 फूट उंचीचा हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ उभा करायचा. आपण हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेलं लोक, म्हणजे शिवछत्रपती संभाजी महाराजांचं व्रत घेतलेलं लोक. आपल्या धर्मात सांगितलंय दिवंगत पितरांना त्या तिथीला प्रत्येक महिन्याच्या त्या तिथीला त्यांचा महालय श्राद्ध करावं. पण माणसाची जात साधी खोटी, ते माझ्या सगळेच सगळे आपण वर्षातून एकदा महालय करतो. शिवछत्रपती पौर्णिमेला गेले, संभाजी महाराज अमावास्येला बलिदान झाले. अरे जगात इतकं क्रूर बलिदान नसेल, असलं बलिदान झालं. तर दर महिन्याला तो हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ त्याच्या समोर जमायचं, गावातल्या लोकांना घेऊन आणि अन्नमोदक त्यांचं श्राद्ध त्यांना तर्पण करून हो दर महिन्याला त्यांना श्रद्धांजली व्हायची प्रत्येक गावात. मग ते आसाम असो, त्याचं आणखी कुठलं गाव असो, केरळ असो किंवा काश्मीर असो, हे करून काय करायचे? लाल चौकात तिरंगा फडकू देणार नाही म्हणणारे गांधीजींच्या खीर ते ती जात नष्ट करून टाकायची, नामशेष करायची, अगदी उघड. तर तो आचार महाराष्ट्राने सगळ्या देशाला शिकवायचा आहे. बोल बोलता वाटे सोपे, कळे करता टीर कापे, नवे वैराग्य खरे मुझा आठवीचा. बोलणं सोपं आहे, करायला लागलो म्हणजे खर्च फाटते. हे ठाऊक असून सुद्धा तुकोबारा म्हणतात तोच सिद्धांत, बोल बोलता वाटे सोपे जरी असलं आणि करणार पुढे करायचं. देवानो आपापल्या गावी आपण जाऊ. हे सगळं स्वतःच्या सुखावरती निखारा ठेवण्याशिवाय होत नाही. आणि स्वतःच्या सुखावरती निखारा ठेवून देशधर्माचं काम करणारी प्रजा 100% असू शकत नाही. पण हे घडावं याच्यासाठी आपण आपलं आयुष्य, त्या आयुष्यात किमान 2, 4, 5, 10 अधिक शिवछत्रपतींच्या पायाशी होऊन टाकू. मी या काळात काहीच करणार. शिवछत्रपतींचा जो आचार, हिंदवी स्वराज्याचा व्रताचा आचार, त्याच्या प्रचारासाठी गावोगाव घरोघर कशाची अभिलाषा न बाळगता मी जगणार, फिरणार, स्वपद खर्चमोड करून घेणार अशी जात आपल्या कार्यातून उत्पन्न आपल्याला करायची. ते करूया. सूर्य तेवतोय,
पण मला ठाऊक आहे की उन्हापुढं थंडीपुढं मान वाकवणारी जात शिवाजी महाराजांची नाही आहे. शिवाजी महाराज कधीच थकले, दमले नाहीत, लवले नाहीत, नमले नाहीत, माघार नाही, शरण नाही, हताश नाही, उदास नाही, निराश नाही. विश्रम नाभिसंधते विस्थापयति नशदा. एक लक्ष गाठायचं तर दुसरा बाण रामाने घेतला नाही. आश्रयाला आलेल्या माणसाला परत आश्रयाला येण्याची वेळ पडणार नाही असा आश्रय दिला. दलातीने चार ठिकाणी राम उरले भिक्षा मागायला आलेल्या भिकाऱ्याला परत भिक्षा मागायची वेळ येणार नाही असं केलं. राम उरले रेव. आपण हे रामपुरात जन्माला आलेल्या शिवाजी महाराजांचं व्रत घेतलेले लोक मला ठाऊक नसेल तर सांगतो. शिवाजी महाराजांची रामापासून 929वी पिढी आहे. हे सूर्यकुळ आहे. देशात 2 वंश आहेत क्षत्रियांचे, एक सोमवंश आणि एक सूर्यवंश. तेव्हा आपल्याला करायचं म्हणजे करायचं. आपल्या 2 वर्षात आपल्याला हे सुवर्ण सिंहासन करायचंय. मग शासनापुढे भीक मागून किंवा आता भाजपचं शासन दिल्ली त्यांच्याकडे सुद्धा अपेक्षा नाही का? शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उत्पन्न केलं तर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट अजीशाही, इमादशाही, बडीशाही, निजामशाही, कुतुबशाही यांच्याकडनं मागितलं नाही. रंगणं त्यांच्या मुलीवरती पाय देऊन सगळ्या 40 मिनिटात सूट करून ते काम केलं. समाज आहे की खुळा समाज आहे. शासनकर्त्यांच्या इतका नालायक समाज असू शकत नाही. दंड देणार. ते धन जमवायचं कसं ते आपल्याला शिवाजी महाराज, संभाजी महाराज सांगतील. आपण ते करणार आणि त्या कामाचा प्रारंभ आपण अतुल भोसले म्हणून एक आमदार त्यांनी उभा केला. त्या कराड उत्तर का दक्षिण काय देवाचं दक्षिण उत्तर कराड उत्तर. त्यांनी इच्छा प्रकट केली, गुरुजी मला हे काम सांगा. मी बरोबर काम करतो. मी म्हणून समाजात आहेत अतुल भोसल्यांच्या सारख्या निस्वार्थ निस्पृह करावी आणि काही उदात्त करण्याची इच्छा आहे अशा सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन आपण हे काम पार पाडणार आहोत. माझ्या मनात येतं ते बोलतो तुम्हाला. माझ्याकडे एक कार्यकर्ता मुली तो निर्देचा कार्यकर्ता आहे आणि केवळ एवढंच बोलायला 360 जिल्ह्यात 360 तालुक्यात 360 तुकड्या हिंदवी स्वराज्य खडा पहारा तुकड्या. आमचं सिंहासन म्हणजे आमचे शासन करते शिवाजी महाराज आणि त्या प्रशासनाचं प्रत्यक्ष समाजात जाऊन काम करणाऱ्या हे शासक आम्ही शासन करते. म्हणला गुरुजी काय बाबा डोकंच माझं हे म्हणजे की इतके पैसे कसे जमणार. पण काय मला एक कल्पना सुचली. मी रात्री खडबडून जागा झालो अंतरावरतीच बसलो आणि गुरुजी बोलायचा. आणि गुरुजी 3 दिवस झाले तुम्ही गावात नाही म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो होतो. काय 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 तर त्याने सांगितलं अहो 360 दिवस रोज 10,000 जणांची तुकडी चित दरवाज्याने जाणार आणि नाना दरवाजाने खाली उतरणार.
4:30 याला सुरुवात करणार आणि दुपारी बरोबर 4-4:30 खालती जायला लागणार. ज्यांच्याकडनं अपेक्षा तेलवातीची आहे तेवढी तेलवात करायला. येताना वरती अन्न निर्वाहापुरते अन्न आच्छादन आश्रमाचं स्थान कोपी गुहा चित्ताशी कोठे नसावे बंधन हरे नारायण. बोलवले फार बैसोचनामध्ये सावधान बुद्धी निवेदन. तुकावले घडी घडीने साधावी इंद्रियांची गुणी. फक्त एवढंच घेऊन यायचं. ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं व्रत घ्यायचंय त्यांच्या तालुक्याला जो दिवस असेल तेलवात करून घ्यायचा त्याच्या आधी 3 दिवस एकदाच जेवायचं आणि ते सुद्धा 4 घास कमी. म्हणजे नको त्या वेळेला आत्म शौचाची किंकाळी फुटून अंघोळ अंघोळ घरनं करून यायची आणि गेल्यानंतर अंघोळ करायची. व्रत फार चांगला आहे पण 10,000 येणार आणि ते सुशिक्षित असणार. म्हणजे त्यांच्यात कोणताही भूकंप होऊ शकतो. अंघोळ घरनं करून यायची. मर्यादित 3 दिवस जेवण जेवायचं. अंघोळ घरनं करून यायची. इथं बाथरूम्स शौचकूप बांधणार नाही, बांधायचं नाही. शासन नाही म्हणलं रायगडवरती 100 शौचकूप शासनाला अक्कल. सगळ्या शासन करताना आपण लोकांच्या कल्याणावरती फार चढतोय असं दाखवण्याची इच्छा असते. गोष्ट अशी तुम्ही सांगताय ते इतकं पत्ते बघा. तुम्ही माझ्या मनाचा विचार करा. मी विचार केला आहे, लिहून काढले, मोबाईलवरती बेरजा केले. काय